फवारणी पण केली पाहिजे, पण एवढी जास्त प्रमाणात पण नाही करायचं की ही जी माती आहे हे नंतर सुपीक पण नाही राहील. बघू शकता इथे किती घरटे आहेत, जवळपास 10-12 घरटे आहेत. तर आज आमच्या गावाला जोडणारा एक कॅनेल आहे, आमच्या गावाला निघून जर त्याच्यामधून एक गेलेलं कॅनेल आहे, ते बघण्यासाठी आपण आज जाणार आहोत. चला बघू. तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण आमच्या गावच्या आणि गुंजर याच्यामध्ये कॅनल आहे तो बघण्यासाठी आलो आहोत. तर बघू शकता पाठीमागे कॅनल. हा जो कॅनल आहे जवळपास 12 ते 13 किलोमीटर लांबीपर्यंतचा कॅनल आहे. आणि यामध्ये पाऊस जेव्हा पडतो पाणी साठून यामध्ये काही जण मोटर वगैरे टाकून याचा लाभ घेतात. जसं की इथं पाईप वगैरे बघू शकता तुम्ही. इथून पाणी घेऊन ऊसाला वगैरे देतात. इथं ऊस वगैरे आहे भरपूर. आजकाल शेतकरी जास्त करून ऊस पण घ्यायला लागलेत. कॅनलमध्ये सध्या खूपच कचरा वगैरे साठलेला आहे, त्याच्यामुळे पाण्याला इथून पुढे जाण्यासाठी भरपूर अडथळा येतच असतील. तर सध्या आपण कॅनलमध्ये आलेलो आहोत. खूप इथं घसरण्यासारखं आहे. थोडं व्यवस्थित चालून व्हिडिओ बनवतोय कारण आपल्याला डेली व्हिडिओ व्लॉग टाकायचाच आहे. बघू शकता इथे किती घरटे आहेत, जवळपास 10-12 घरटे आहेत. कॅनलमध्ये भरपूर झाडं आलेले आहेत, त्याच्यामुळे जो पाण्याचा प्रवाह आहे जिथून पाणी जायला पाहिजे तिथं जात नाही व्यवस्थितरित्या, कारण इथं पाणी अडतंय. तर खूप लांबपर्यंत जाणार होतो बघण्यासाठी, मला तरी इथून भरपूर लांबपर्यंत आपण झूम करून दाखवूत. तो जो ब्रिज दिसतोय तो वानसरवाडा आणि गुंजरगा वाटेला जोडणारा ब्रिज आहे. तिथून जवळपास तिकडे पुढे 7-8 किलोमीटर कॅनलची लांबी आहे. आणि इथून जवळपास तिकडे बेंडगा, जामगा, त्याच्या पुढे सावरी वगैरे हा कॅनल गेलेला आहे. तेथील सर्व शेतकऱ्यांना या कॅनलच्या पाण्याने भरपूर मदत होते. त्याच्यामुळे जे कॅनलच्या बाजूची शेती आहे ते छानरित्या पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होते. आणि असे ऊस वगैरे घेत आहेत, कारण की पाण्याची कमतरता त्यांना होणार नाही, कारण ऊसांना जास्त पाणी लागते. त्याच्यामुळे कॅनल हा पहिला एक असा पाणी पुरवणारा मित्रच आहे शेतकऱ्यांसाठी सध्या तरी. याला आमच्याकडे कोळसा म्हणतात या पक्षाला. जास्त पाण्यामुळे थोडंफार नुकसान पण होतोच, कारण जास्त पाणी झालं तर असे झाडे वगैरे वाळून जाऊ शकतात. तर हा जो लिंबाचा झाड आहे हा जास्त पाण्यामुळे किंवा कोणत्या डिजीजमुळे पूर्णपणे वाळून गेलेला आहे, बघू शकता तुम्ही. आजच्या व्हिडिओसाठी आम्ही आमच्या मित्राला घेऊन आलो अभिगिरी. नमस्कार मित्रांनो. काय म्हणताय? काय नाही, बसलोय निवांत. काय म्हणताय? कॅनेल आपल्या पण गावाला थोडं राहिलं असतं तर बरं झालं असतं. हा ना, आपल्या गावाची शेजारीच आहे ना. पण इथे आपल्या गावातले शेतकरी नाहीत, दुसऱ्या गावच्यात. पण ठीक आहे, शेतकरी असतात कुठले पण असो. आता आपण इथे डाळी आहेत. डाळी म्हणजे आपले आपण हरभऱ्याचे झाड म्हणतो ना, ज्याच्यावर लोक म्हणतात चढू नको हरभऱ्याचे झाड, तिथे बघू नको. नाही पडणार, बघू शकता तुम्ही किती दगड आहे. सॉरी, मातीचे दगड आहे. तिथून दमानं जावं लागतं असल्या ठिकाणून. पडलं तर मग काय नाही, तुम्हाला कुठून जायचं बघू शकता. तरी चालली ना आणखी, म्हणजे त्याच्यामध्ये जो भरला पाहिजे दाना तो भरलाच नाही आणखी, कारण हे काय आणखी मध्ये आतमध्ये काही तेवढं विकसित झालं नाही. बी बियाणं शेतकऱ्यांनी पाणी वगैरे दिलेलं इथं. नेचर बघू शकता मित्रांनो किती मस्त आहे. संध्याकाळची वेळ आहे. इसे मजे कहते हैं, इसमें से थोड़ा सा नेचर का मजा लो, असं काय. हवा फ्रेश आहे, वातावरण मस्त आहे, हिरवीगार झाडी आहेत. तर या तर शेतामध्ये काही ढाळा वगैरे भरलेला नाही याच्यामध्ये.
पण आमच्या शेतामध्ये सर्व आता खाण्यासारखं झालंय. हे जे आहे ते खाण्यासाठी एकदम असं छान लागते आणि हे वाळल्यानंतर याला भाजून खात्यात. तर याला होवाळा म्हणून पण खातो. वाळल्यानंतर एकदम भाजून खाल्ल्यानंतर ते तर एकदम छान लागते आणि हे पण खूप काही याच्यात न्यूट्रिशन वगैरे असतात. पण सध्या याच्यावर काही काही आजार पण पडायला लागले सध्या. त्याच्यामुळं त्याची काळजी घेणं किंवा हे वारंवार फवारणी करणं हे आजकालची गरज झाली. पण फवारणीमुळे एवढं बहुतांश प्रमाणामध्ये नुकसान पण व्हायला लागले. त्याच्यामुळे आपल्याला फवारणी केली पाहिजे पण त्याच्या लिमिटमध्ये जेवढं लागेल तेवढं. कारण आता नाही केलं तर मग किडे खाऊ जाणार किंवा जे काही ह्याच्यावरती डिपेंड राहतात किडे म्हणजे इन्सेक्ट याच्यावर डिपेंड असतात ते खाऊन जातील. त्याच्यामुळं फवारणी पण केली पाहिजे पण एवढी जास्त प्रमाणात पण नाही करायचं की त्याची माती आहे हे नंतर सुपीक पण नाही राहील. कारण फवारणीमुळे भरपूर आजकालचे जे माती वगैरे आहे ते त्याच्यामध्ये जीवजंतू किंवा एन्झाईम्स जे असतात जे पिकवतात त्यांचा विल्हेवाट होतो. त्याच्यामुळे आपल्याला फवारणी केली पाहिजे पण लिमिटमध्ये. आता काही जण खूप प्रकारची शेती करतात, सेंद्रिय शेती करतात काही जण. आमचे एक शिक्षक होते सर, ते म्हणले की आम्ही फक्त सेंद्रिय करतो डायरेक्ट म्हणजे जे गावरान घरचं म्हणजे फवारण्याच्या ऐवजी गौमूत्र वगैरे असं भरपूर प्रकारचे खत पाणी वापरतात. पण आता मोस्टली 99% जे शेतकरी आहेत ते आर्टिफिशियल जे बनवलेले भरपूर प्रकारचे केमिकल वापरून ह्याच्यावर फवारणी करतात. त्याच्यामुळे ते किडे मुंग्या जे ह्याच्यावर डिपेंड राहतात, आळ्या वगैरे म्हणा, त्यांचा तर नाश होतो. पण हा मातीमध्ये जो सुपीकपणा आहे तो राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला पुढील पिकासाठी खूप अडचण होते. त्याच्यामुळे वारंवार याला काय म्हणतो पलटी वगैरे मारणं हे करावं लागते. एक प्रकारे फवारणी ही चांगली पण आहे पण त्याच्यापेक्षा जास्त नुकसान आहे. कारण हे मातीमध्ये सुपीकपणा नाही राहिला तर नंतर पेरणी करून काही फायद्याचं राहत नाही. तर आजचा आमचा छोटासा ब्लॉग होता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या निलंगा तालुक्यातलाच माणूस आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करून घ्या. डेली ब्लॉग आपल्याला भेटत राहतील. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.